राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे। बँकेच्या सर्व शाखांकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्याचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू आहे। लवकरच सर्व माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाईल। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, आशादायक अशी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आता कर्जमाफी मंजूर झाली आहे। शेतकऱ्यांसाठी आता 100% मोठी खुशखबर आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, दुसरीकडे एक धक्का देणारी बातमी देखील आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता कर्जमाफीवर शिक्कामोर्तब केला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे। आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी केली हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। मात्र बघा, कर्जमाफी मिळवण्यासाठी एक अत्यंत अर्जंट सूचना दिली आहे। जे शेतकरी येत्या तासांमध्ये 2 कामे पूर्ण करणार त्यांनाच लाभ मिळणार। ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आता अत्यंत आवश्यक बनलं आहे। कारण की बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो घोषणा केली होती, जो आश्वासन दिलं होतं बघा, त्याचा निर्णय आता झाला आहे। म्हणजे की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। बघा, हा जो काय नारा होता तो आता प्रत्यक्षात आला आहे आणि आता शेतकऱ्यांची कर्जमाफीला मंजुरी भेटली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा मोठा निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे। बघा, ज्या बातमीची तुम्ही प्रतीक्षा करत होता, सरकारने बँकांकडून शेतकऱ्यांची सर्व माहिती आता मागून घेतलेली आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे मार्च महिना सुरू झाल्यामुळे वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, जो का आपला मार्च महिन्यात सध्या सुरू आहे बघा, आज तुम्हाला काही कामे पूर्ण करून घ्यावी लागणार तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार। अन्यथा बघा, तुम्ही पात्र असून वंचित पण राहू शकता। आता ज्यांची कामे अपूर्ण आहे त्यांचे कर्ज माफ होण्यामध्ये तांत्रिक अडचणी नक्कीच येणार। त्यामुळे बघा, गाफील न राहता आपली बँक खाती तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, तुम्हाला सावध राहायचं आहे आणि तुमचे बँक खाते तपासायचे आहे। बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये काही चुका आहेत का त्या दुरुस्त करायच्या आहेत। आता कोणत्या चुका दुरुस्त करायच्या आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहूनच घेणार आहोत। आता लक्षपूर्वक जाणून घ्या, कर्जमाफी केव्हापर्यंत मिळणार। मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार बघा, आता ठिकाणी 15 एप्रिल ही शेवटची तारीख निश्चित केली आहे। ज्यांची तांत्रिक कामे पूर्ण केली आहे त्यांनाच या प्रक्रियेमध्ये पात्र ठरविले जाणार आहे। म्हणजे की बघा, 25 एप्रिलच्या नंतर म्हणजे बघा, किमान 16 एप्रिल आणि या ठिकाणी 25 एप्रिल अशा या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सरकारने सांगितले। बघा, 25 एप्रिलच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी होणार। 15 एप्रिल ही शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला कागदपत्रे जमा करण्यासाठी, सर्व काही डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी बघा, सरकारने कर्जमाफीची पद्धत यावेळी अत्यंत पारदर्शक आणि वेगळी ठेवली आहे। यामुळे नियमामध्ये न बसणारे लाखो शेतकरी या योजनेमधून आता सध्या बाहेर पडणार आहे। पात्र राहण्यासाठी तुमची बँक खाती पुढील काही तासांमध्ये तपासावी लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचे बँक खाते नक्की तपासा। आज तुम्हाला काय तपासायचं ते देखील आपण पाहून घेऊया। सुमारे 70 लाख शेतकरी त्रुटीमुळे, चुकीमुळे या योजनेमधून बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कालच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे। जर तुमच्याकडून छोटीशी चूक झाली असेल तर तुमचे नाव कापले पण जाऊ शकते। त्यामुळे आता वेळ दडवण्यापेक्षा कागदपत्रांची पूर्तता करणे हाच पर्याय आता उरलेला आहे। 15 एप्रिल नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं। कारण की 15 एप्रिलच्या नंतर डायरेक्ट कर्जमाफी होणार आहे आणि आत्ताच्या ठिकाणी शेतकऱ्याला कागदपत्र गोळा करायची सांगण्यामध्ये आली आहे। बघा, कोणते कागदपत्र लागणार, पात्रता काय, आपण लगेच एका मिनिटामध्ये पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो। बघा, शेतकऱ्यांसाठी हा शेवटचा चान्स असून एप्रिलमध्ये लाभ मिळवण्यासाठी आता सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांचा सल्ला आहे की बँकांशी निगडीत 2 कामे त्वरित तुम्हाला पूर्ण करावी लागणार तरच तुमच्या खात्यावरील कर्ज
शून्य होईल, म्हणजे की तुमचं कर्ज माफ होईल असं सरकारने सांगितलं. तुम्हाला 2 कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावं लागणार. शेतकरी बांधवांनो, अगदी 1 मिनिट व्हिडिओ पाहून घ्या. कारण तुम्ही जर कर्ज उचलले असेल किंवा या ठिकाणी तुमच्या नातेवाईकाने कर्ज उचललं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी ठरू शकते. बघा, सरकारने सांगितलं आहे या कामासाठी आता 15 एप्रिलपर्यंतचा अवधी शिल्लक आहे. 15 एप्रिल म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे म्हणजे की जवळपास तुम्हाला या ठिकाणी 1 महिना किंवा या ठिकाणी 28 दिवसांचा कालावधी आहे. बघा, या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला काही कामे पूर्ण करावी लागेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार. अन्यथा तुमच्या शेजारच्या व्यक्तीची तर कर्जमाफी होईल परंतु तुमचीच होणार नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक बघा, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच आपल्या नजदीकच्या बँकेमध्ये संपर्क साधावा आणि पटकन हे कामे पूर्ण करून घ्या. जर तुम्ही ते कामे अगोदर पूर्ण केली असतील तर तुम्हाला ती पूर्ण करण्याची काहीच गरज भासणार नाही. आता बघा, बँका सध्या प्रत्येक खातेदाराची वैयक्तिक माहिती गोळा करीत आहे. तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही ग्रामीण भागामधील असेल, तुम्ही सोसायट्या बँकामधून कर्ज घेतलं असेल किंवा एखाद्या खाजगी बँकामधून कर्ज घेतलं असेल किंवा या ठिकाणी सरकारी बँकांमधून कर्ज घेतले असेल तरी पण तुमचे कर्ज माफ होत आहे. परंतु त्यासाठी काही नियम सरकारने लावले आहे, काही अटी सरकारने लावले आहे ज्या की तुम्हाला पूर्ण करावे लागेल. बघा, आता कर्जमाफीचे नवीन 4 नियम सरकारने जाहीर केले. जर तुम्हाला खातं पूर्णपणे नील जर तुमचं करायचं असेल तर नियमांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. नाहीतर एक छोटीशी चूक आणि तुमचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे सर्व माहिती अचूकपणे भरणं तुमच्या हिताचे ठरणार आहे असे आव्हान सध्या केलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणाऱ्या 18 जिल्ह्यांची नावे सरकारने सांगितली. बघा, सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार कर्जमाफी 2 टप्प्यामध्ये केली जाणार आहे. सरकारने सांगितलं आहे. बघा, आता कर्जमाफीसाठी 18 जिल्ह्यांची नावे समोर आली आहे. या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाणार आहे. बघा, 18 जिल्ह्यांची नावे अत्यंत महत्त्वाची आहे. आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा देखील जिल्हा समाविष्ट झाला आहे. त्यानंतर जालना जिल्हा, बघा, त्यानंतर या ठिकाणी बीड जिल्हा, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहमदनगर. बघा, अजून जिल्ह्यांची यादी संपलेली नाही. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे हे देखील जिल्हे आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तातडीने आधार लिंकिंग तपासून घेणं आता गरजेचं आहे. या जिल्ह्यांमध्ये विशेष पथके नेमणूक, बघा, आता या ठिकाणी प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवले जाईल. म्हणजे की सरकारने आता यासाठी विशेष पथकं लावली आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु तुम्हाला 4 कामे तात्काळ करून घ्यावी लागणार तरच या ठिकाणी तुमची कर्जमाफी होणार. अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता. डायरेक्टर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. बघा, आता यादीमधील पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे की बघा, आता या जिल्ह्यामधील राहिलेल्या जिल्ह्यामध्ये बघा, सरकारने सांगितलं आहे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. बघा, मुंबई आणि पुणे शहर, बघा, हे सध्या ठेवण्यामध्ये आलेले नाही. बघा, याच 18 जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्र सरकारने केलं आहे. या 18 जिल्ह्यांतील ज्यांचे EKYC पूर्ण आहे, बघा, पहिला मुद्दा, ज्यांची EKYC पूर्ण झाली आहे त्यांचे खाते नील होणार असं सरकारने सांगितलं. बँकांनी आता ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. म्हणजे की बघा, लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी कशी व्हावा याकडे आता बँकांचा भर आहे. सरकारच्या माध्यमातून समितीचे प्रमुख प्रणीव, बघा, परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली खात्यांची तपासणी सुरू आहे. तुमचे कर्ज किती वर्षांपासून प्रलंबित आहे याचे वर्गीकरण बँका सध्या करत आहे. विशेषतः बघा,
तुम्हाला कर्जमाफी होणार, परंतु कोणती? 2024 साली तुम्ही कर्ज उचलले का? 2023 साली तुम्ही कर्ज उचलले का? आणि बघा 2022 साली जर का तुम्ही कर्ज उचलले असेल बघा, आणि या ठिकाणी या वर्षामधील थकीत कर्जाचा विचार केला जाईल बघा, म्हणजे जे कर्ज थकीत आहे बघा त्या कर्जाचा विचार केला जाईल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 30 लाख गरीब शेतकऱ्याला लाभ देण्याचे नियोजन आता सरकारने आखले आहे. त्यांना प्राधान्याने कर्जमाफीचा निधी दिला जाणार आहे. म्हणजे की बघा 30 लाख शेतकऱ्यांचे या ठिकाणी कर्ज माफ सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, हे जे काय 3 वर्ष आहे 2024, 2023 आणि 2022 याच वर्षामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे. बघा सरकारने सांगितलं या वर्षाची कर्जमाफी तुम्हाला होईल, परंतु बघा कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. आता बघा कागदपत्रांमध्ये नवीन या ठिकाणी जो का जोडला आहे तो म्हणजे की 7, 12 आणि 8 बघा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे. 7, 12 आणि 8चा उतारा तुम्हाला लागणार आहे. हे कागदपत्र तुम्ही मोबाईलवरून घरबसल्या सहज या ठिकाणी डाउनलोड देखील करू शकता. याचसोबत तुमचे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत गरजेचं आहे. सरकारने सांगितलं 15 वर्षापेक्षा जुनं जर का तुमचं आधार कार्ड असेल तर ते अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची जन्मतारीख किंवा पत्ता चुकीचा असेल तो दुरुस्त करून घ्या. ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी आता अत्यंत फायद्याची ठरणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेला डीबीटी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणले जाते. जोपर्यंत तुमचे बँक खाते सेडिंग होत नाही तोपर्यंत रक्कम जमा होणार नाही. ही बघा आता सरकारने सांगितलं ही प्रक्रिया तुम्ही कोणत्याही बघा सेवा केंद्रामध्ये जाऊन पुढील तासामध्ये पूर्ण करून घेऊ शकता. हे तुमच्यासाठी अत्यंत हितकारक आहे. आता बघा सध्याचे जे कर्जमाफी या ठिकाणी सुरू झालेले आहे ते काही जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये सुरू नाही. परंतु बघा सरकारने जी यादी सांगितली त्या यादीनुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असा निर्णय सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यामध्ये आला आहे. आता लक्षपूर्वक बघा KYC न केलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागू शकते. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यावेळी KYC केली आहे पण पुन्हा पडताळणी गरजेची आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्वरित अंगठा ठसा देऊन KYC करा. 15 एप्रिल बघा 15 एप्रिलची वाट बघू नका, कारण की शेवटच्या वेळी सर्व्हरच्या तांत्रिक समस्या देखील येऊ शकते. कदाचित त्या ठिकाणी KYCचं सर्व्हर डाऊन असू शकते. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी KYC करून घ्या. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे आता सूचना देखील देण्यामध्ये आल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे की बघा एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे की फार्मर ID. बघा फार्मर ID किंवा शेतकरी ओळखपत्र हवे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र असेल त्यांना सर्व योजनांचे लाभ दिले जातील. गेल्या वर्षभरापासून या कर्जाबाबत सूचना दिल्या जात आहे तरीही अनेकांनी दुर्लक्ष केलं आहे. आता मात्र बघा कर्जाची पूर्तता करणे हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की बघा यावर आता कर्जमाफी होणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तर कर्जमाफीचा निर्णय झाला. तुमच्याकडे आता केवळ मर्यादित दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तातडीने सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचे फार्मर ID कार्ड आणि KYC पूर्ण करा. या संदर्भामध्ये आणखीन काही शंका असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही त्याचे निरसन करू. कर्जमाफीची ही मोठी संधी हातामधून जाऊ देऊ नका. येत्या काही दिवसांतील अशा ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी लक्ष देऊन बघा ऑलवरती सेट करा. म्हणजे की नवनवीन अपडेट आपली पडली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.